अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे। आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत घरातील जिना कोणत्या दिशेला असावा। आपल्या घरामध्ये ऑफिसमध्ये जर जिना योग्य दिशेला नसेल तर आपला विकास होत नाही, तसेच अनेक रोगांना देखील सामोरे जावे लागते। तर आपण आज बघणार आहोत आपल्या घरातील जिना कोणत्या दिशेला असावा। आपण आपल्या घराला जिना बसवत असतो, परंतु आपल्याला माहीत नसते नक्की कोणत्या दिशेला जिना बसवणे शुभ मानले जाते। वास्तुशास्त्रानुसार तुम्ही योग्य दिशेला जिना काढला तर त्याचा आपल्याला फायदा झालेला दिसून येतो। घरातील जिना हा नेहमी पूर्व, उत्तर तसेच ईशान्य दिशेला कधीही असू नये, कारण या दिशा हलक्या आहेत असे समजले जाते। वास्तुशास्त्रानुसार तुम्ही नवीन घर बनवणार असाल तर घरातील जिना पश्चिम दिशा, दक्षिण तसेच नैऋत्य दिशेला असावा। यामुळे जिन्याला जडत्व येते। जिन्याच्या पायऱ्यांची संख्या नेहमी विषम असावी। विषम म्हणजे 3 पायऱ्या असणे, 5 पायऱ्या, 7, 9, 11 पायऱ्या असणे किंवा 13 पायऱ्या अशा विषम संख्येमध्ये पायऱ्या असाव्यात। 2, 4, 6 अशा पद्धतीच्या समसंख्या कधीही घराला असू नयेत। जिन्याच्या खाली देवघर कधीही असू नये। जिना घराच्या मध्यभागात असू नये। जिना दक्षिण पश्चिम भागात बसवल्याने कर्जबाजारीपणा येत नाही, घरामध्ये पैशांची समस्या जाणवत नाहीत। त्यामुळे जिना नेहमी दक्षिण पश्चिम भागात बसवावा। घरातील वातावरण देखील हसरेखीत राहते, घरात सुख समाधान राहते। जिना योग्य दिशेला बसवला नाही तर कुटुंबातील व्यक्तीचा विकास होत नाही, घरामध्ये खेळीमेळीचे वातावरण राहत नाही। त्यामुळे जिना बसवताना विचारपूर्वक बसवणं गरजेचं असतं। तुम्ही देखील नवीन घर बनवणार असाल तर योग्य दिशा पाहूनच घराच्या जिन्यांची रचना करावी। तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या भक्ती या चॅनेलला सबस्क्राईब करा।